तर बघा मैत्रिणींनो, आता सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे, ही लाल मिरची आहे ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर इकडे बघा आपण गॅस सुरू केलेला आहे आणि कढई गॅसवर ठेवलेली आहे. ती आधीच तेलाची कढई आहे, त्यामध्ये आपण त्याच्यातच आता आपण मिरची छान भाजून घेऊया. गॅसचा पॉवर आपण थोडा वाढवलेला आहे. तर हे बघा मिरची छान भाजून घेतलेली आहे आणि आता आपण गॅस बंद करूया. मिरची छान आपण भाजून घेतलेली आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे, ही कैरी आहे त्या कैरीची वरची आपल्याला साल काढून घ्यायची आहे. ह्या पद्धतीमध्ये तर हे बघा आपण कैरीचे साल काढून घेतलेली आहे आणि त्याचे लहान लहान असे आपण तुकडे करून घेतलेले आहे बघा. आता हे तुकडे आपण त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया. त्यानंतर लाल मिरची, लसूण, एक चमचा जिरं, आणि चवीपुरतं मीठ. आता तुम्हाला जर आंबट आवडत असेल तर यामध्ये काही तुम्ही गूळ किंवा साखर मिक्स करू नका. पण तुम्हाला जर थोडं आंबट जास्त आवडत नसेल तर याच्यात तुम्ही 1 चमचा 2 चमचे साखर किंवा थोडासा गुळाचा खडा त्याच्यात टाकू शकता. आता हे सर्व साहित्य आपण या भांड्यामध्ये घातलेलं आहे आणि आता आपण मिक्सरमधून हे आपल्याला थोडं जाडसर असं बारीक करून घ्यायचं आहे. एकदम पेस्ट सारखं आपल्याला करायचं नाही. तर हे बघा मैत्रिणींनो, आपण कैरीची चटणी अशा प्रकारे तयार केलेली आहे. हे बघा. आणि आता या कैरीच्या चटणीला आपल्याला तडका द्यायचा आहे. तडका देण्यासाठी आपण तेल गरम केलेलं आहे. आता यामध्ये आपण थोडीशी मोहरी सोडूया. मोहरी तडलेली आहे आणि लगेच आपण आता गॅस बंद करायचा आहे. त्यानंतर आपल्याला सोडायचं आहे यामध्ये हिंग आणि थोडीशी हळद. तर गरम गरम यामध्ये हळद सोडली की ते जळून हे झाला मस्त हिंगाचा तडका कैरीच्या चटणीला. आता तेल घातल्यानंतर छान आपण मिक्स करून घेऊया. तर ही बघा किती छान आणि मस्त तयार झालेली आहे कैरीची चटणी. तर ही कैरीची चटणी तुम्ही पोळीसोबत, भाकरीसोबत आवडीने खाऊ शकता आणि ही 8 ते 10 दिवस अजिबात खराब होणार नाही. तर ही कैरीची चटणी तुम्हाला आवडल्यास
किंवा आपल्या कैरी चटणीचा व्हिडिओ आवडल्यास, रेसिपी आवडल्यास तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.